नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक डोंगर रांगेत अनेक गडकिल्ले आहेत. त्यातील प्रमुख किल्ला आहे हरिहरगड. किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या हर्षवाडी गावामुळे हा किल्ला हर्षगड म्हणून सुद्धा ओळखला जातो. प्राचीन काळात महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल त्र्यंबकच्या घाटमार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. त्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हरिहर किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. निजाम, मोघल आणि मराठा साम्राज्याची शोभा वाढवणारा हरिहर शेवटी सन 1818 मध्ये इंग्रजांनी जिंकून घेतला. हरिहर किल्ल्याच्या विलोभनीय पायऱ्यांनी ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ब्रिग्सवर असं काही चेटूक केलं की त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण तत्कालीन ब्रिटिश धोरणाच्या विपरीत जाऊन या सुंदर पायऱ्यांना उद्ध्वस्त केलं नाही. आणि त्यामुळेच हा प्राचीन स्थापत्यकलेचा ठेवा आजही आपल्या नजरेस पडतो. गडावर पोहोचण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला दमछाक करणारा निरगुडपाडा गावातून, तर दुसरा काहीसा सोपा हर्षवाडी गावातून, जिथून आज आपण निघालोय. पण कोणत्याही वाटेने किल्ल्यावर जाताना आपण मध्यभागी असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांजवळच पोहोचतो. गड चढताना आपल्याला पाठीमागच्या बाजूला नजरेस पडतो तो वैतरणीचा जलाशय. त्र्यंबक डोंगर रांगेतील आणखीही काही गड किल्ले आणि डोंगर आपल्याला नजरेस पडतात. त्यातले काही म्हणजे फणीचा डोंगर आणि भास्करगड. काळ्या कातळात कोरलेला हा जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे आणि चढही अतिशय तीव्र आहे. इथूनच खऱ्या थरारक अनुभवाची सुरुवात होते. पायऱ्यांवर बनवलेल्या खोबण्यांमुळे वर चढताना बरीचशी मदत होते. पायऱ्या चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या देखण्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. प्रवेशद्वारातून पुढे आल्यावर असलेल्या डोंगराच्या कपारीतून आपल्याला आजूबाजूचा प्रदेश दिसतो. त्याचबरोबर ब्रह्मगिरीची डोंगररांग सुद्धा दिसते. इथून पुढे जात असताना आपल्याला थोडी सावधता बाळगावी लागते. आपण पोहोचलो हरिहर गडावर आणि इथे आपल्या नजरेस पडतं हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं 3 प्रकारचं दुर्बीण आहे. सह्याद्रीमध्ये अनेक चमत्कार बघायला मिळतात, त्यापैकीच हा एक. पोहोचलो आणि काही ओळी सुचल्या तर कदाचित तुम्हाला आवडतील. स्वर्गातही जाऊन कायमच पाहायचे, पाहिले सारेच येते स्वर्गात जे दिसायचे. आहे जरा जास्तीच येते स्वर्गात जे आहे कमी. नसे खात्री स्वर्गाची त्यांनी वाट चालावी सह्याद्रीची.
आणखी काही कातळात खोदलेल्या पायऱ्या चढल्यानंतर आपण थेट गडमाथ्यावर जाऊन पोहोचतो. गडमाथ्यावर पोहोचल्यावर आपल्याला काही पाण्याची टाकी दिसतात आणि तिथून जवळच काही अंतरावर आपल्याला एक तलाव नजरेस पडतं. ज्या तलावाच्या काठावरच हनुमंताचे छोटेसे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघड्यावरच शिवलिंग व नंदी आपल्याला दिसेल. तिथूनच पुढे काही अंतरावर आपल्याला एक दगडी कोठी दिसते. या कोठीचे प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीप्रमाणे आहे आणि त्याचे छत घुमटाकार आहे. तलावाच्या उजव्या बाजूला 50 ते 60 फूट उंचीची एक टेकडी आपल्याला दिसते. हे हरिहर किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण आहे. ते पाहिल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. आमचा हा भटकंतीचा अनुभव तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.